सगळ्यांचं स्वागत। आपण बघणार आहोत कटोरी ब्लाउज कटिंग। तर किती साईज आहे तुम्ही बघू शकतात। मोठी साईज असल्याच्या नंतर कोणत्या ब्लाउजची कटिंग करताना काळजी घेतली पाहिजे, हर एक तुम्हाला ट्रिक मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवते, तर व्हिडिओ कंटिन्यू करा। तर सगळ्यात अगोदर आपल्याला माप टाकायचे। कशा पद्धतीने आपण टाकूया। चेस्ट आहे 45 इंच आणि सगळ्यात अगोदर आपण ब्लाउज वरून उंची कशी घ्यायची ते तुम्हाला मी दाखवते। कधीच आपल्याला कोणता पण ब्लाउज असू द्या, आपल्याला पाठीमागूनच उंची घ्यायची। आता हा पण ब्लाउज मी शिवलेला कस्टमरला आवडले तर त्यांनी परत साधे ब्लाउज टाकले, तर हे बिना अस्तरचा ब्लाउज आहे। तर आपण याच्यावर डायरेक्ट कटिंग न करता अगोदर पेपरवर कटिंग करू। 15 इंच उंची आहे, तर आपण जवळजवळ 16 इंचाचा तरी आपल्याला ब्लाउज लागेल, उंची घ्यावी लागेल। तर एक सारखं येण्यासाठी मी एक लाईन आखून घेतली, 16 इंचावर एक मार्किंग केली, बघू शकता। परत एकदा आपण ह्या लाईन पासून 16 इंचावर मार्किंग आहे की नाही आपल्याला चेक करायचं आहे। आता मी हा पेपर कट करते। आता आपल्याला हा फक्त पाठीचा भाग कट करायचा आहे, तर आपण पेपर फोल्ड केले। चेस्ट आहे 45 इंच, तर 45चा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे। 45चा आपण चौथा भाग अशा पद्धतीने काढायचा आहे। 11.25 इंच येते जवळजवळ चौथा भाग। चौथा भाग आला जवळजवळ 11.25 इंच। तर 11.25 इंचावर आपण एक मार्किंग करू। आपण लाईन आखून जरी घेतली तरी चालते आणि 2 इंच शिलाई मार्जिन, म्हणजे आपण उरलेला पेपर हा पूर्ण कट जरी केला तरी चालते, कारण आपल्याला हा पाठीमागचा भाग कट करायचा आहे। फ्रंट भागाला आपण दुसरा पेपर घेऊया। हा पेपर आपण बाजूला केला। आता मी तुम्हाला दाखवते याच्यामध्ये माप कशा पद्धतीने आपल्याला कट करायचे। तर सगळ्यात अगोदर आपण आता हा पेपर असल्यामुळे मला असं वाटतं आपण हे पूर्णच चेक केलेलं बरं, कारण थोडासा तिरका वाटतंय मला। 16 इंच इथं आले, कारण आपल्याला हेच माप ठेवून ब्लाउजवर पण कटिंग करायची, परत मिस्टेक नको व्हायला। थोडंसं मला तिरकं वाटलेलं पाहू शकतात। पेपर फोल्ड असल्यामुळे हा प्रॉब्लेम होतो, तर छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं। आता आपण येऊया शोल्डर किती घ्यायचं आहे। तर सगळ्यात अगोदर आपण शोल्डर घ्यायचे 6 इंच। डीप नेक आहे, 45 चेस्ट आहे, 6 इंचावर आपण एक मार्किंग केली। तसंच 6.5 इंचावर पण आपल्याला मोंड्यासाठी टाकायचे माप। परत एकदा तेच माप बरोबर आहे का नाही येण्यासाठी आपण परत 6 वर एक मार्किंग करू, म्हणजे आपण जसं हे शोल्डर 6 घेतलं तसं खाली पण आपल्याला चेक करायचं, म्हणजे ही लाईन बरोबर आहे का नाही ती आपली चेक होऊन जाते। 6.5 वर आपण हा पॉइंट दिला। आता आपल्या माप किती आलं, 11.25 इंच छातीचा चौथा भाग। 11.25 इंचच घ्यायचे, म्हणजे ही लाईन आपल्याला कंप्लीट करायची 11.25ची, पाहू शकतात। आणि ते बाकीचं आपलं शिलाई मार्जिन। आता याच्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला, कंपल्सरी अर्धा इंच आपण पाठीमागं येतोच। मी हर एक व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवले, साईज कोणती पण असू द्या अशा पद्धतीने। नंतर मग आपण 1.5 इंचावर एक मार्किंग करायची, 1 इंचावर एक मार्किंग करायची, आणि नंतर आपल्याला ही मार्किंग जोडून घ्यायची, आणि हे आपलं शिलाई मार्जिन, आणि हे अर्धा इंच आपला पाठीमागचा गॅप। आता नंतर आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला गळा घ्यायचा आहे। तर गळा घेताना तुम्हाला कितीचा गळा घ्यावा लागेल, 2.5 इंचाचा हा गळा घ्यायचा आहे आपल्याला, 2.5 इंचाचा, बघू शकतात। 2.5 इंचाचा गळा घ्यायचा आहे। तुम्ही गळ्याची उंची 10.5 वर जरी टाकली तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता। कस्टमरची आहे उंची
10 तर आपण 10.5वर घेतली, कारण आपल्याला काय करायचं आहे, अर्धा इंच वरती शोल्डर मोडवायचं आहे. त्यानुसार मग आपण खालच्या साईडला अर्धा इंच जास्त घेतलं. अशा पद्धतीने आपण गोल राऊंड दिला. आता आपल्याला चेक काय करायचं आहे, कमरेचा भाग म्हणजे आपली आयपट्टी आहे ती आपल्याला सोडून द्यायची आणि त्याच्यापासून आपल्याला कंबर घेर चेक करायचं आहे. तर हुकपट्टी आपल्याला पूर्ण घ्यायची, तर ती आहे जवळजवळ 41 41.5 आपल्याला चौथा भाग काढायचा आहे. चौथा भाग जो येईल तो आपल्याला चौथा भाग येतो जवळजवळ 10.25 इंच. त्याच्यामध्ये आपला 1 इंच टक्ससाठी जातो आणि 1.5 इंच आपली शिलाई मार्जिन राहते. मग कधी पण ह्या मापापासून इथपर्यंत अर्धा इंच जरी तुम्ही कमी ठेवलं तरी पण माप एकदम परफेक्ट बसून जातं. म्हणजे तुम्हाला कमरेचं माप पण मोजायची गरज पडत नाही. अशा पद्धतीने आपण हे आता पूर्ण कट केले. आता आपण पाठीचा भाग हा नंतर जरी कट केला तर चालतं. त्याच्या अगोदर मी तुम्हाला एक ट्रिक सांगते का ज्या वेळेला तुम्हाला शोल्डर उतरण्याचा प्रॉब्लेम येतो तर त्यावेळेला गळ्याकडून अर्धा इंच तुम्ही शोल्डर आपल्याला उतार द्यायचं आहे. म्हणजे आपल्याला ही लाईन इथपर्यंत घेतली तरी चालते आणि नंतर मग आपण पाठीचा भाग हा कट करू. बघू शकतात हा झाला आपला पाठीचा भाग कट करून. आता काय करायचं आहे, आपल्याला फ्रंट भाग काढायचा आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला दुसरा पेपर घ्यायचा आहे. दुसरा पेपर आपण घेतला आहे. दुसरा पेपरवर पण आपण अगोदर एकसारखी लाईन आखून घेऊ, कारण हा पेपर जास्त दिवस झालेत मुडपले, त्याच्यामुळं तो थोडासा त्याचा आकार बदलून गेला आहे सगळा. आता आपल्याला अगोदर काय करायचं आहे, जे आपण 16 इंच उंची टाकलेली ते आपण 16 इंचाची उंची घेऊ. जसं की आणि शिवून ब्लाऊज 12 इंचाचा होऊन जाईल. आपण 1-2 ठिकाणी पॉईंट देऊ म्हणजे आपल्याला एकसारखी लाईन आखायला एकदम सोपं पडतं. तर बघू शकता आपण ही मार्किंग करून घेतली. आता जो आपला पाठीचा भाग आहे तो आपल्याला ठेवून घ्यायचा आहे. जसं की तुम्ही याच्यामध्ये बघू शकता, जसं आहे तसं आपण ठेवून घेतले आणि त्यानुसारच आपल्याला मार्किंग करायची. जसं की आपण हे पॉइंट काढून घेऊ. तुम्ही याच्यानुसार कोणती पण साईज कट करू शकता. त्याच्या अगोदर परत एकदा आपण छातीचा चौथा भाग काढू 11.25 इंच. त्याच्यामध्ये आपल्याला 2 इंच मिक्स करायचे म्हणजे ही मार्किंग बरोबर आली. आता आपल्याला काय करायचं आहे, सगळ्यात अगोदर कधी पण आपल्याला जर ब्लाऊज कट करायचा आहे तर 1 इंच आपल्याला जास्त घ्यावंच लागतं. म्हणजे ही टोटल उंची झाली 17 इंच, कारण आपल्याला क्रॉस पट्टीला 1 इंच हे जास्तच द्यावं लागतं. आता इथपासून आपल्याला अर्धा इंच आतमध्ये घ्यायचं आहे. साईज कोणती पण असू द्या, सोपी पद्धत आहे एकदम ब्लाऊज कटिंग करण्याची, अजिबात अवघड जात नाही. ही लाईन आपण इथं टच करू. आता आपल्याला गळा घ्यायचा आहे 2.5 इंचाचा. जसं की आपण फ्रंटला पण 2.5 घेतलेला. आपण 7 इंचाचा जरी गळा घेतला तरी चालते किंवा असा तिरका जरी गळा घेतला तरी चालते, मोजण्यासाठी सांगते. बघू शकतात इथपासून आपल्याला एक पॉईंट द्यायचा आहे 2.5 इंचावर. जसं की हा पॉईंट आला बरोबर. आता आपल्याला ह्या लाईनपासून क्रॉस पट्टीसाठी आपल्याला 2.5 इंचावर एक मार्किंग करायची आणि इकडं 2 इंचावर एक मार्किंग करायची. आपल्याला जास्त पण क्रॉस पट्टी मोठी नको आहे, तर मग आपण अशा पद्धतीनेच मार्किंग ही केली पाहिजे. आता हा पॉईंट ठोकला काही हरकत नाही, पण आपल्याला आकार देताना अशा पद्धतीने आकार द्यायचा आहे. क्रॉस पट्टी आपल्याला अशी वर उचलायची थोडीशी.
आता नंतर काय करायचं आपल्याला 6.5ची आपल्याला कटोरी टाकायची, बरोबर. वरून आपल्याला यायचं आहे 5.25 इंचापर्यंत आणि नंतर हे तिन्ही पॉईंट आपल्याला इथं जोडून घ्यायचे. कधी पण ब्लाऊज शिवताना हे अंतर आपल्याला 2.5 इंचाचं ठेवायचं आहे. आणि अशा पद्धतीने आपली ही कटोरी सगळी पूर्ण झाल्यासारखी झाली. तर आपण आता याची कटिंग करू. आता जसं आपण आखून घेतले त्यानुसार आपण याची कटिंग करू. एकदम परफेक्ट अशी कटोरी निघते याच्यामध्ये. बघू शकतात. आता आपल्याला डबल काढायची काही गरज नाही. आता माझ्याकडे पेपर एवढा शिल्लक होता, तर मग मी याच्यामध्ये मला डबल म्हणजे कटोरी ही दाखवावं लागेल कशा पद्धतीने आपण कटोरी वाढवतो. तर मी याच्यातला फक्त फ्रंट भाग घेते, कारण मला हा फ्रंट भागामध्ये हा जो पेपर आहे कटोरीसाठी तो काम येईल. आणि मी ही कटोरी बाजूला करते. तर बघू शकतात आपण 40 साईजची कटोरी किती सिंपल पद्धतीने आणि लवकर समजून अशा पद्धतीने आपण काढली. तर पाहू शकतात. आता आपल्याला कटोरी वाढवायची कशी मी तुम्हाला याच्यामध्ये दाखवते. काही जी कटोरी आहे ही आपल्याला याच्यावर ठेवून घ्यायची, थोडीशी तिरके याच्यामध्ये. आता कपडा जरी असला तरी थोडासा तिरकाच ठेवायचा आहे. तर मी अशा पद्धतीने याला ठेवून घेतले. जसं आहे कटोरी त्यानुसार आपण आखून घेऊ. कोणती पण पद्धत असू द्या, अशाच पद्धतीने कटोरी वाढवली जाते. साईज कोणती पण असू द्या, ज्याची त्याची पद्धत वेगवेगळी असते कटोरी वाढवण्याची. आणि नंतर मग हा मधला पॉईंट आला, पाहू शकतात. आता आपल्याला काय करायचं आहे, तर ज्यावेळेस आपण कटोरी जोडतो तर बऱ्याचदा काय होतं, कटोरीचा हा भाग मोठा होऊन जातो आणि हा भाग कमी पडतो. तर याच्यासाठी आपण 1 इंचच आपण कडेला जास्त घेऊ. म्हणजे हे 1 इंच पाहू शकतात, 1च इंच घेतले. खाली आपण 1.25 इंच जरी आलं तरी चालते. आणि इकडच्या बाजूने आपल्याला 1 इंचावरच मार्किंग करायची. थोडंसं आपण इथं बाहेर आलो, इथं पण थोडंसं बाहेर आलं. आता आपल्याला हे सगळे पॉईंट जोडून घ्यायचे, जसं की मी तुम्हाला दाखवते याच्यामध्ये. आणि नंतर मग आपल्याला ही कटोरी अशा पद्धतीने जोडून झाली. आता आपल्याला काय करायचं आहे, टक्ससाठी आपल्याला खालच्या लाईनपासून घ्यायचं आहे 3 इंचावर आणि कडेने आपल्याला 1.5 इंचावर घ्यायचं आहे. म्हणजे इकडच्या बाजूने 1.5 आणि ह्या बाजूने 1.5. नंतर आपण याला लाईन आखून घ्यायची. तर किती सोपी पद्धत आहे, लक्षात आलं असेल तर नक्कीच कमेंट करा. 45 साईजचे आपण कटोरी ब्लाऊज शिकले. तर तुम्हाला कोणती साईज पाहिजे, आता हे पण आपलं कस्टमरच्याच कामासाठी आपण हा पेपर पॅटर्न कट केला आहे. आता हा स्टोन आपण ब्लाऊज पीसावर कटिंग करणार, बघू शकतात. आणि ज्यावेळेस आपल्याला फोल्ड करायची त्यावेळेस आपल्याला 1/2 इंच ठेवून, म्हणजे ही जी फिनिशिंग आहे ही पण एकदम परफेक्ट येऊन जाते आणि ब्लाऊज पण एकदम परफेक्ट होऊन जातो. अशा पद्धतीने आपली कटिंग पूर्ण झाली. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू नवीन चांगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्ते.